नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शिकणार आहोत की जो आपण तयार रेडीमेड गाऊन आणतो किंवा नाईटी आणतो तर त्याचं जे अल्टर असतं किंवा आपल्या मापाप्रमाणे फिटिंग कसा करायचा असतो हे आज आपण शिकणार आहोत। बहुतेक वेळेला ज्यावेळेला आपण गाऊन खरेदी करतो त्यावेळेला शोल्डर जी असते ती पूर्ण उतरलेली असते घातल्यानंतर, किंवा जे आडं असतं ते आडं अगदी व्यवस्थित इथे बसत नाही। बाही जी असते ती आपल्या शोल्डरपेक्षा कितीतर पटीने खाली येत असते। अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येतात। तसेच उंची जी असते ती खूप मोठी असते। तर ही जे आहे प्रॉब्लेम ते आपण कसे सॉल्व करायचे आहेत किंवा कशा पद्धतीने आपण गाऊन जो आहे तो अल्टर करायचा आहे हे आज आपण शिकणार आहोत। तर पहा, माझ्याकडे इथे एक गाऊन आहे। तो गाऊन जो आहे त्याची उंची किती आहे पहा, शोल्डर सुद्धा दाखवते तुम्हाला की माझी जी साईज आहे ती म्हणजे माझी 52 इंच उंची लागेल पूर्ण गाऊनची। व शोल्डर जी लागणार आहे ती तयार शोल्डर जी मला लागणार आहे ती 14 लागेल पूर्ण शोल्डर साठी। पण आता इथे किती आलेले आहे पहा, तुम्ही पाहू शकता। सहज मी अशा पद्धतीने तुम्हाला गाऊन जो आहे तो ठेवलेला आहे। तर इथे 16.5 इंच शोल्डर आलेले आहे तयार। तर मला लागते ती 14 लागते, म्हणजेच आपल्याला इथे किती इंच जास्त झालेले आहे तर 2.5 इंच इथे एक्स्ट्रा आहे शोल्डर 16.5 असल्यामुळे। तर हे आपण कशा पद्धतीने कमी करायचं, उंची कशी कमी करायची हे आपण आज डिटेलमध्ये शिकणार आहोत। तसेच पहा, गळा कितीतरी पटीने खोल दिलेला आहे। तर हा गळा सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येतो हे सुद्धा आज आपण शिकणार आहोत। तर पहिल्यांदा आपण कशा पद्धतीने गाऊन जो आहे तो अल्टर करायचा हे पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हे जे आहे ते स्लीव जे आहेत ते आपल्याला ओपन करावे लागणार आहेत। हे आपल्याला खोलून बाजूला करावे लागणार आहेत। तर मी पहिल्यांदा दोन्ही स्लीव व जे एक्स्ट्राचं जे मार्किंग आहे इथेपर्यंत, तर हे मार्किंग मी ओपन करणार आहे। तर पहिल्यांदा मी ही स्लीव पूर्ण ओपन करते व इथून मार्किंग थोडंसं ओपन करते। घेतलेला आहे। आता इथून सुद्धा पहा, उंची जी आहे ती एक लेवलची नव्हती तर मी पट्टीने इथे आखून घेतलेला आहे। आता उंची जी आलेली आहे ती 52 आहे। तर 52 प्लस 1 इंच फक्त फोल्डिंग साठी। तर अशा पद्धतीने आपण इथे आता इथे 52 आलेला आहे। इथे आपण अशा पद्धतीने सरळ एक रेष आखून घ्यायची आहे। आता इथून शोल्डर उतार जो आहे तो शोल्डर टाकायचे आहे। शोल्डर 14 आहे तर 14 7 इंचावरती पॉइंट करायचा आहे। 1 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे। त्यानंतर इथून आपल्याला 3 इंचावरती एक मार्क करायचा आहे बॅकला व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे। आता आर्महोल टाकायचा आहे। तर आर्महोल टाकत असताना इथे 7 इंच घ्यायचं। आता जर तुमची चेस्ट जर 40च्या पुढे असेल तर तुम्ही 7.5-8 इंचापर्यंत घेऊ शकता। तर मी इथे चेस्ट जर तुमची 40च्या आत असेल तर तुम्ही इथे 7 इंच मुंडा घ्यायचा आहे। आता एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं आहे इथे। आता इथे गळा जो आहे तो 2 इंचाचा इथे घ्यायचा आहे। बॅकचा नेक 2 इंच घेऊन इथे आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने जर स्टिच करून घातलात तर खूप छान सुंदर फिटिंग येतं व दिसतो सुद्धा सुंदर। थोडासा इथे 22 इंचाचा शेप दिलेला आहे। आता हाच पार्ट आपण उचलायचा आहे व फ्रंट पार्ट वरती ठेवायचा आहे। आता फ्रंटचा पार्ट इथे आहे। तर आपल्याला नेक सुद्धा कमी करायचा आहे। तर नेक कमी करण्यासाठी आपण अशा पद्धतीने बॅकचा पार्ट कमी करून घेतो। डायरेक्ट आपल्याला नेक जो आहे तो कमी करता येत नाही, त्यासाठी आपण अशा पद्धतीने आता आपण वरचा जो पार्ट आहे तो कमी करणार आहोत।
आता हा पार्ट जो आहे तो उचलायचा आहे व इथे ठेवायचा आहे, जितका तुम्हाला नेक हवा असेल तितका. आता पहा, हा जो आहे तो नेक 7 इंचाचा आहे व असाही खूप पसरट आहे, त्यामुळे मी इथे जरी 5 इंचाचा नेक घेतला तरी सुद्धा अगदी व्यवस्थित बसेल. तर मी इथून पहा 5 इंचावरती पॉइंट करते व इथून हा जो आहे तो वरचा भाग मला कमी करायचा आहे, कारण इतका मोठा जर गळा आपण घातला तर तो खूपच खाली येतो, त्यासाठी मी कमी करत आहे. आता जो हा मार्क केलेला आहे हे अशा पद्धतीने इथे बरोबर पॉइंट आहे इथे ठेवायचा आहे व कटिंग करायचं आहे. जितका तुम्हाला समोरचा गळा हवा असेल तितका तुम्ही घेऊ शकता, जास्त हवा असेल तर जास्त घेऊ शकता. आता इथे मला कमी हवा आहे तर मी ते कमी करत आहे. यामध्ये समोरचा आकार पाठीमागचा आकार अशी काही आवश्यकता नाही. दोन्हीही आर्महोल जे आहेत ते व्यवस्थित एकच लेवलने कमी केला तरी सुद्धा अगदी व्यवस्थित बसतो, कारण आपल्याला लूज असतो हा. फिटिंगचे असेल तरच आपल्याला समोरचा आकार पाठीमागचा आकार द्यावा लागतो. आता शेवटच्या साईजला सुद्धा आपण तशाच पद्धतीने कटिंग करणार आहोत, कारण आपल्याला एक्स्ट्रा जे आहे ते घ्यावं लागणार आहे. तर हा स्टिच कशा पद्धतीने करायचा आहे ते आता पाहूया. आता स्लीव सुद्धा कमी करायचे असतील तर अशा पद्धतीने ओपन करायचे आहे. कित्येक वेळा आपण जे गाऊन खरेदी करतो ते इतके सुंदर असतात, पण ज्या वेळेला आपण घालतो त्यावेळेला अगदी म्हणजे वेगळेच दिसत असतात. शोल्डर उतरलेली असते, गळा खूप मोठा असतो. तर हा अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचा गाऊन स्वतः तुम्ही घरी तयार करू शकता. तर पहा, जो आकार आहे तो अजिबात व्यवस्थित नाही, तर आपण इथे व्यवस्थित शेप द्यायचा आहे. इथून पहा 6.5 इंचाची स्लीव आहे, तर इथे बाहीचा उतार जो आहे तो 6.5, इथे 3.5 इंच द्यायचा आहे व हा आकार इथून व्यवस्थित पद्धतीने द्यायचा आहे व इथून कमी करायचा आहे. आता इथून मध्ये नॉच मारायचा शोल्डरला जोडण्यासाठी. आता एक्स्ट्राचं जे कापड उरलेलं आहे त्याला आपण जी पाठीमागची आपण नेक खोललेली आहे त्याला आपण हे जे आहे ते काट लावून डायरेक्ट आहेत तर ते आपण फोल्ड करून घ्यायचे आहेत, कट करून घ्यायचे बॅकच्या नेकसाठी. तर आता कटिंग झालेलं आहे. स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं हे आता शिकूया. आता पहिल्यांदा जी बाही आहे त्या बाहीला टीप मारायची आहे, कारण पहा इथे जो आपला नंबर असतो तो सुद्धा इथे आलेला आहे. तर आपण पहिल्यांदा अशा पद्धतीने फोल्ड करून बाही जितकी हवी आहे तितकी टीप मारू शकता. जर तुम्हाला कमी वाटत असेल तर एकच फोल्ड घेतला तरी सुद्धा चालेल. आता पाठीमागचा भाग घ्यायचा आहे, त्याला आपण पट्टी जी आहे ती पट्टी लावून घ्यायची आहे, कारण समोरचा गळा तयार आहे. बॅकला आपण जो गळा आहे तो कट केला होता, तर आपण पट्टी लावून घेणार आहोत. आता ही पट्टी लावत असताना आपल्याला सरळ पट्टी आहे तर त्या पट्टीला आपण थोडस अशा पद्धतीने धागा काढायचा आहे व फक्त अशी टीप घ्यायची आहे. त्यामुळे आकार आपल्याला हवा तसा येत असतो. धागा काढून मग टीप मारायची, म्हणजे आपल्याला आकार गोलाकार येतो. पहा, राऊंड तयार झालेला आहे. आता आपण धागा जो आहे तो घालून घ्यायचा आहे. आता हा जो गोल राऊंड आहे त्याला आपण हा गोल राऊंड जोडायचा आहे. इथून तुम्ही अजून नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
हा व्हिडिओ प्रत्येकींच्यापर्यंत पोचवा, कारण ही खूप आवश्यक अशी गोष्ट आहे की आपले जे गाऊन आपण आणतो ते गाऊन आपल्याला व्यवस्थित नाही बसले तर आपला मूड जात असतो. तर त्यासाठी प्रत्येक जणींना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता. आता एक्स्ट्राचं कापड आपण इथे कट करायचं आहे. दाब टीप घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटात तयार होतो. पाहू शकता बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फोल्ड करायच्या आधी हा पार्ट यामध्ये अटॅच करायचा, मग फोल्ड टाकायचा आहे. तर हा समोरचा पार्ट आहे. गळा सुद्धा आपण कमी केलेला आहे. तर इथून ही शोल्डर जी आहे ती इथे अशा पद्धतीने ठेवायची आहे व हा पार्ट याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून टीप मारायची आहे. आता हे शोल्डर दोन्ही अटॅच करायचे आहेत. पुन्हा एक टीप घ्यायची आहे. आता दुसरी साइड सुद्धा अशाच पद्धतीने करायची आहे. हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे व याच्यावरती हा पार्ट ठेवायचा आहे व टीप मारायची आहे. आता ही पाठीमागची जी टीप आहे ती आपण आता पूर्ण करायची आहे. पाहू शकता गळा सुद्धा कमी झाला. अगदी व्यवस्थित शोल्डर सुद्धा हवी आहे तितकीच आलेली आहे. पट्टी जर फोल्ड होत असेल तर आपण आता टीप मारलेली आहे. आता याला आपण अशा पद्धतीने थोडंसं कट करायचं, म्हणजे जे आहे तो व्यवस्थित अंतर पडतं. पाहू शकता आता आपला बरोबर गळा जो आहे तो बसलेला आहे. आता स्लीव जोडून घ्यायची आहे. मध्याला मध्ये घ्यायचा व इथून अगदी व्यवस्थित पुरते आता इकडच्या साईडची पण अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. तर पहा आता तुमची बाहीची रुंदी किती आहे हे माप टाकायचं आहे. तर आता इथे लुजिंग सहित पहा 6 इंच बस होते, तर अर्धा इंच लुजिंग पकडून ची रुंदी तुमची जितकी असेल तितकी तुम्ही घेऊ शकता. अर्धा इंच लुजिंग टाकायचं आहे. इतकीही जास्त लुजिंग टाकू नका की पुन्हा तो खूपच लूज होईल. आता इथून पहा फिटिंगला जर मला हवा आहे तर मी इथे 1.5 इंच फिटिंग टाकते, कारण खूपच लूज आहे. व इथून सुद्धा मी कमरेला सुद्धा 1.5 इंच लुजिंग टाकते. तर हे पॉइंट एकमेकाला जोडायचे आहेत. तुम्ही जर तब्येतीने जास्त असाल तर तुम्ही फिटिंग टाकण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही तशाच पद्धतीने फक्त थोडासा तुम्हाला हवा असेल तेवढा अल्टर केलात तरी चालेल. आता हे जे आहे ते अशा पद्धतीने आता इथून हा पार्ट ह्या पार्टला जोडायचा आहे. म्हणजेच आपला जो खालचा जो भाग आहे दिसत आहे इथे जोडायचा आहे, कारण हे पॉकेट आहे.
आता शेवटचे काठ जे आहेत ते पहा, इथे पण थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे, हे व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. आता इथे फोल्ड मारायचा आहे. आता फोल्ड जास्त मारण्याची आवश्यकता नाही, तर आपण नॉमिनल म्हणजे नॉर्मल जसा फोल्ड मारतो त्या पद्धतीने फोल्ड मारायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गाऊन अल्टर करू शकता, कस्टमरचे घेऊ शकता. पाहू शकता नेक सुद्धा कमी झालेला आहे, शोल्डर सुद्धा अगदी व्यवस्थित झालेली आहे. तर आपला हा सुंदर असा गाऊन अल्टर करून झालेला आहे. पाहू शकता किती सुंदर असा आपल्याला गळा जितका हवा होता तितका कमी तयार झालेला आहे. फिटिंग पण पाहू शकता, आपल्या जे गाऊनचं बनवलेलं आहे अगदी परफेक्ट आलेले आहे. पाठीमागे सुद्धा पाहू शकता शोल्डरला गळा अगदी व्यवस्थित बसलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर रेडीमेड गाऊन आणलात तर अशा पद्धतीने तुम्ही अल्टर करून स्वतः घरी बनवू शकता. व अशा पद्धती आता शोल्डर पाहू शकता किती व्यवस्थित बसलेले आहे, शोल्डरला शोल्डर. नाहीतर जे आपण तयार गाऊन आणतो तर त्याची शोल्डर, आता याची सुरुवातीला शोल्डर मला इथे येत होती व त्याच्यानंतर हात, म्हणजे हा पूर्ण माझा जो हा भाग होता तो झाकला गेला होता. तर मी आता जो अल्टर केलेला आहे हा हात सुद्धा मी फिटिंग टाकलेला आहे, कारण कित्येक वेळा आपण ज्यावेळेला काही तर कामासाठी हात वरती करतो त्यावेळेला हा सगळा पोर्शन आपला दिसला जातो. त्यासाठी इथे सुद्धा मी फिटिंग टाकलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते लूज करू शकता, पण हा अशा पद्धतीने तुम्ही गाऊन जो आहे तो अल्टर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.